स्वरूपातल्या बातम्या। भारत-पाक क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या सेनेने विरोध केलाय। पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याचं रक्त अजून सुकलेलं नाही, ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही, मग क्रिकेट का खेळता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। देशभक्तीची थट्टा सुरू असून देशभक्तीचा व्यापार केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं का? राजनाथ सिंग आता ऑपरेशन सिंदूर थांबवल्याची घोषणा करणार का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। मोदी खून और पानी एक साथ नहीं बहेगा असं म्हणत होते, मग आता खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा ते मोदींनी सांगावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्याच्या मॅचमधून बक्कळ पैसा कमवणार आहेत, देशामध्ये पैसे महत्त्वाचे आहेत का, असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला। जवान शहीद होणार, आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही, भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला काय जातंय असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला। अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, टीव्हीवर मॅच पाहायची की नाही हे लोकांनी आता ठरवायला लागेल असं ठाकरे म्हणाले। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांनी आणि कष्टकऱ्यांनी अन्याय झाला म्हणून आंदोलन केलं, रास्ता रोको केलं, मोर्चा काढला, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, सगळ्यांसाठीच हा नियम लागू करा अशी मागणी छगन भुजबळांनी केली। कुणाला नेपाळला सोडायचं आणि कुणाला नाही हे जरांगे कसं काय ठरवणार, अशा प्रकारची वक्तव्य जरांगेंनी टाळायला हवीत असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंना दिला। भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका टाळावी असं वडेट्टीवार म्हणाले। ओबीसीतून आरक्षण मिळावं हा जरांगे पाटलांचा हट्ट बालिशपणाचा आहे, त्यामुळे जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण आहे त्या मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसींच्या कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी भूमिका ओबीसी नेते माजी महापौर राजीव पाटील यांनी मांडली। नांदेडमध्ये मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे। त्यामुळे धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रमशाळेतून आपल्या मुलांना टीसी काढण्याकरता तब्बल 21 मराठा पालकांनी अर्ज केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या अपमानाच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन पुकारलं। काँग्रेस विरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली। एआय टेक्नॉलॉजीमधून बनवलेल्या मोदींच्या आईच्या व्हिडिओवरून भाजपनं संताप व्यक्त केला। पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरला। उल्हासनगर शहरातील भाजप पदाधिकारी त्यामुळे आक्रमक झाले। यावेळी त्यांनी उल्हासनगरमध्ये राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली। कुणाला काम द्यावं याकरता अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो, मात्र त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो। बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चात अत्याधुनिक सेवा देत तडजोड न करता चांगलं बांधकाम करायला हवं असं नितीन गडकरी म्हणाले। करमाळ्यामध्ये केम इथल्या जुन्या पोस्ट जवळ घरावरून लावलेली मोटरसायकल चोरीला नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला, याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। भुसावळ इथल्या दीपनगर इथं भरधाव दुचाकी स्वारानं पादचारी तरुणाला धडक दिली। या अपघातात पादचारी तरुण जागीच ठार झाला। या प्रकरणी दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली। बीडच्या परळीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। परळी तालुक्यातील डाबी इथं पतीनं पत्नीवर धारधार चाकूनं वार करत तिची हत्या केली। पतीनं घटनास्थळावरून पळ काढला, तर 3 वर्षांपूर्वीही या आरोपीनं महिलेला जबर मारहाण केली होती। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर विभागानं गुप्त माहितीनुसार कारवाई केली। टेम्पो अडवून 12,51,00,000चा भेसळयुक्त मद्यसाठा जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 5 दिवसांची एक्साईज कस्टडी दिली। वसईच्या फादरवाडी रेंज नाका इथं पोलिसांनी कारवाई करत तब्बल 2 किलो 11 ग्रॅमचं ड्रग्ज जप्त केलं। कारसह मोबाईल असा एकूण 8,10,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर या तालुक्यातील गांधी चौकाजवळ जुन्या घराचा रस्त्याकडील भाग कोसळला, गोंधळ निर्माण झाला। घटनेत 2 मुली थोडक्यात बचावल्या। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। नागपूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये धक्कादायक घटना समोर आली। कमाल टॉकीज चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान अशोक चौक इथल्या गोल राऊंड पुलाचा काही भाग थेट एका व्यक्तीच्या घराच्या बाल्कनीत शिरला। याला नेमकं जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही टोळी युद्ध भडकण्याची भीती वर्तवली जाते। कोल्हापूरच्या फुलेवाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं महेंद्र राख
या हद्दपारीची शिक्षा संपून आलेल्या आरोपीची कोल्हापुरात येताच हत्या केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोंढा नाका परिसरातील उड्डाणपुलाजवळ 2 महिलांमध्ये चांगलीच फ्रीस्टाईल हाणामारी झाली। दोन्ही महिलांनी प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिका बांधकाम अभियंत्याला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांचे बंधू माणिक वाघ यांच्याकडून मारहाण करण्यात आली। मारहाण करणाऱ्या माणिक वाघ यांच्या विरोधात महापालिका अभियंता रवी पारसकर यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे। जळगावच्या गौताळा अभयारण्यातील मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलंय। जिवलग मित्रानंच मित्राची हत्या केली। गुन्हेगारी आणि व्यसनामुळे बदनामी होऊ नये म्हणून कुऱ्हाडीनं वार करत मित्राचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं। कल्याणमध्ये जूपीडिया नावानं एक कथित कंपनी आपलं कार्यालय थाटताना दिसते। या कंपनीच्या माध्यमातून भामट्यांनी ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करत जादा पैशाचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केली आहे। एका गुंतवणूकदाराला कोट्यवधींचा गंडा घातलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बीडमध्ये आणखी एक अपहरणाचा प्रकार समोर आलाय। कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालाय। बीडच्या बांगरनाला गोरे वस्ते इथल्या नागनाथ ननवरे या नामक व्यक्तीला 10 ते 12 लोकांनी लाठाकाठ्याने अमानुष मारहाण केली। त्याचं अपहरण केलं। या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। घाटकोपर इथल्या LBS रोडवर मोठा अपघात झाला। कार बॅरिगेड तोडून फुटपाथ ओलांडून एका दुकानावर आदळली। यात 3 जण गंभीर जखमी झाले। स्थानिकांच्या आरोपांनुसार कारमधील 2 मुली आणि एका तरुणानं मद्यप्राशन केलेलं होतं। पुण्यातील कोंढवा परिसरात पुणे महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात पुन्हा जोरदार कारवाई सुरू केली आहे। पुणे महानगरपालिकेकडून बेकायदेशीर अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली। कोंढवा परिसरामध्ये एकूण 20 ते 25 ठिकाणी बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेनं हातोडा फिरवला। सोने चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून एकाच दिवसात चांदीच्या भावात 3000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे चांदी 1,29,500 रुपयांवर पोहोचली आहे, तर सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे। कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे टोल आकारणी तातडीनं बंद करावी अशी याचिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल केली। यावर न्यायालयानं कोल्हापूर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली। रस्त्यावर खड्डेच खड्डे असताना टोल वसुली कशी काय करता असा सवाल उपस्थित करण्यात आला। अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी इथं धर्मांतराचा मीठ दाखवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड इथल्या रायगड प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं मोठं नुकसान झालं। जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर पीक पाण्याखाली गेलं। त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाच्या सतत त्रुटींमुळे ग्रामस्थांचं जीवन कठीण झालंय। ग्रामस्थांना सतत दूषित पाणी मिळतं, त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागलाय। आरोग्य धोक्यात आहे। आंबेगाव तालुक्यातील मनसर इथं दर्ग्याखाली सापडलेलं भुयार आणि दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद अजूनही शांत झालेला नाही। त्यामुळे दर्गा परिसरात पोलिसांनी जमावबंदी लागू केलेली आहे।